जळगावमध्ये चोरी करणारी महिलांची दुपट्टा गँग सक्रिय झाली आहे। शहरातील पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या फुले मार्केटमधील 4 दुकानांचे शटर वाकवून या महिलांनी चोरी केली आहे। हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। विशेष म्हणजे या महिलांसोबत लहान मुलगी देखील आहे। सुरुवातीला 2 दुकानांमध्ये चोरी करण्याचा त्यांचा प्रयत्न असफल झाला, मात्र नंतरच्या दुकानातून 50,000हून अधिक रक्कम लंपास करण्यात या महिलांना यश आलंय। त्यानंतर जळगाव स्थानकावरून अमृतसर एक्सप्रेसनं भुसावळकडे रवाना झाल्याचा प्रकार देखील स्थानकातील सीसीटीव्हीत कैद झालाय। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चोरीच्या सत्रामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय, परंतु सुस्त असलेल्या पोलीस प्रशासनाकडून याविषयी बोलण्यास नकार दिलाय। काल रात्री आमच्या दुकानात दुर्दैवाने घटना झाली। महिला 5-6 महिलांचा ग्रुप होता आणि अगदी मोक्याच्या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या समोर असूनही त्यांनी आमच्या दुकानाचे शटर वाकवून प्रवेश केला आणि 52,000ची चोरी केली। आणि त्यांचा हा धाडसी प्रयत्न 5-6 दुकानांमध्ये होता। हे खूप चांगली बातमी नाही आहे आणि लोकांमध्ये थोडासा भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। आपल्या प्रतिनिधी शुभदा नेवे आपल्यासोबत आहेत। शुभदा, काय सांगाल? जळगावमधील घटना आहे, चोरी करणारी महिलांची दुपट्टा गँग सक्रिय झाली, काय अधिक माहिती आहे? ज्योती, पहाटे 5 ते 5:30च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे आणि जळगावच्या पोलीस स्थानकाच्या अगदी समोर 4 पावलावरती असलेलं जे फुले मार्केट आहे, अतिशय प्रसिद्ध असं मार्केट आहे आणि या ठिकाणी ही धाडसी अशी चोरी झालेली आहे। 5-6 महिला एकत्रित येऊन त्यांनी चोरी करण्यासाठी शटर वाकवलेलं आहे। मोठ्या हिमतीने, धाडसीपणे, अतिशय वाईट असं कृत्य आहे, गंभीर असं कृत्य आहे आणि हे कृत्य केलंय। त्यात अल्पवयीन एका मुलीचा सुद्धा चोरी करण्यासाठी वापर केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि त्यामुळे सर्व दुकानदार जे आहेत ते अतिशय धास्तावलेले आहेत। व्यापारी धास्तावले की अशा प्रकारे जर सकाळी पहाटे जिथं वर्दळ असते त्या परिसरामध्ये चोरी होत असेल तर इथली सुरक्षा यंत्रणा किती ढिली आहे असं सुद्धा या व्यापाऱ्यांच्या तोंडून निघतं आहे। ज्योती, शुभदा, मात्र प्रशासनाकडून याविषयी बोलण्यास नकार दिला जातोय, याचं काय कारण आहे? नेमकं कारण अद्याप निष्पन्न झालं नाही, परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की तपास सुरू आहे, आमचं त्या दिशेने काम सुरू आहे आणि तपास झाल्यानंतर आम्ही त्या संदर्भात माहिती देऊ असं प्रशासनाचं म्हणणं आहे। नक्कीच, धन्यवाद शुभदा दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर घटना जळगावमधील आहे, आपण सीसीटीव्ही दृश्य पाहू शकतोय कशा प्रकारे या महिलांनी दुकानाचं शटर वाकवून चोरी केलेली आहे। जळगावमधील चोरी करणारी ही महिलांची दुपट्टा गँग सक्रिय झाली आहे। शहरातील पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या फुले मार्केटमधील 4 दुकानांचं शटर वाकवून या महिलांनी चोरी केली आणि हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। आपण ही दृश्य पाहतोय कशा प्रकारे या महिलांनी दुकानाचं शटर वाकवून चोरी केलेली आहे। संबंधित दुकानातून 50,000हून अधिक रक्कम लंपास करण्यात या महिलांना यश आलंय। विशेष म्हणजे या महिलांसोबत लहान मुलगी देखील आहे। आणि गेले काही दिवस या चोरीचे सत्र सुरू आहे, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण देखील पसरलंय, मात्र सुस्त असलेल्या पोलीस प्रशासनाकडून याविषयी काहीही बोलण्यात येत नाहीये, काहीही बोलण्यास प्रशासनानं नकार दिलाय। जळगावमध्ये चोरी करणारी महिलांची दुपट्टा गँग सक्रिय झालेली आहे। शहरातील पोलीस ठाण्याच्या समोर अगदी 4 पावलांवर असलेल्या फुले मार्केटमधील 4 दुकानांचं शटर वाकवून महिलांनी चोरी केली आहे आणि हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय आणि विशेष म्हणजे या महिलांसोबत लहान मुलगी देखील आहे। एका दुकानातून 50,000हून अधिक रक्कम लंपास करण्यात या महिलांना यश आलंय। त्यानंतर जळगाव स्थानकावरून अमृतसर एक्सप्रेसनं या महिला भुसावळकडे रवाना झाल्याचा देखील प्रकार स्थानकातील सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। आपण दृश्य पाहतोय कशा प्रकारे या महिलांनी दुकानाचं शटर वाकवून चोरी केलेली आहे। ही जी दुपट्टा गँग आहे ती सक्रिय झालेली आहे जळगावमध्ये।